आता आज स्पेशल काय ते तुम्हाला सांगायची गरजच नाही. त्याच्या आधी तुम्हाला काल सांगितलं होतं ना स्वामींना मी कोणता गंध लावते, तर हा जो अष्टगंध आहे ना केशर चंदनाचा तो लावते. खूप छान सुगंध येतो आणि मस्त असा वास दरवळतो. इथे मी स्वामींना मुजरा केला, छान असा अभिषेक करून घेतला आणि मस्त असा नाश्त्याला धिरडं केलं होतं. आणि आम्ही मायलेकीने अशा अवतारातून असा अवतार धारण केला. हो बरोबर, छोटासा असा मेकअप करून मस्त आम्ही जत्रेला निघालोय. आज आमच्या गावची जत्रा आहे. आता जाता जाताच आम्हाला आमची भाची फॅमिली मिळाली आणि ती फॅमिलीबरोबर मस्त असं व्हिडिओ काढून घेतला, मस्त सेल्फी काढून घेतली आणि पहिला मानाचा आमचा गणपती जो आहे ना त्याचं दर्शन घेतलं. आता एवढ्या मोठ्या रांगेतून एवढं 7 समुद्र पार करून जोगेश्वर आणि भैरवनाथाचं जे दर्शन घ्यायला लोक तरफड करतात ना, तर हेच ते आहे आमचं भैरवनाथाचं मंदिर. आणि एवढ्या गर्दीतून दर्शन घेतलं म्हटल्यावर इथली जे फुलं आहेत ती आम्ही काही घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या चिवने इथे छान अशी 2 सूर्यफुलाचे फुलं घेतली, इथे नारळ वगैरे चैतुनी फोडला आणि होमाचं सुद्धा दर्शन घेतलं. आणि रात्रीचा खरंच असा सुंदर असा व्ह्यू तुमच्याशी शेअर करते. खूप छान आणि मस्त वाटत होतं. हे मास 200 रुपयाला म्हटल्यावर चैतुने काही घेतलेच नाही. आणि ह्यावेळेस जत्रेला काही जास्त असं नव्हतंच, फक्त चिवला काय घ्यावं हे काही कळत नव्हतं. आणि बायकांसाठी तर भरपूर असं काही होतं, पण लहान मुलांसाठी काही एवढं खास नव्हतं. कशी बशी एक रिमोटची गाडी घेतली. चला तर चिवला मग नायट्रोजनचा फुगा घेतला आणि छोटी मोठी खरेदी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये येईल. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.